कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलणार पण नाहीयेस का? काय बोलू? अगं असं काय करतेयस? मी करते? हे सगळं झालंय हे एवढं साधं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय केलं ते? माहिती आहे का मला? चुकीचं होतो मी, खरंच। त्यावेळी फक्त मला पैसाच दिसत होता, बाकी काही नाही। अहो पण एवढा नाही, आतापर्यंत तुम्हीच सुजायला सांगायचात ना पैसा नीट वापरता येत नाही म्हणून। आणि तुम्ही काय केलं? तुमच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा योग्य ठिकाणी का नाही वापरला तुम्ही? अहो एका माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला तुम्हाला? यावर काय बोलणार मी आता? कसं सांगू तुला? चुकलंय ग माझं। आता चूक झाली म्हणून होतं का? अहो अख्खं घर फुटल आहे ना। नाही नाही, तेच तर नाही होऊ द्यायचं। काय नाही होऊ द्यायचं? उद्या विनू भाऊजी आणि अर्जुनला माहित पडलं तर काय होईल? रुक्मिणी, विश्वास ठेव, मी सांभाळन सगळं। विश्वास? असं बोलू कसं वाटतं तुम्हाला? हो एवढी मोठी गोष्ट इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत आणि आता म्हणताय विश्वास ठेव? कुठल्या तोंडाने सांगणार होतो? आणि कसं केलेल्या गोष्टीची आयुष्यभर लाज वाटत आली मला। वाटलीच पाहिजे। तुमच्या एका चुकीपायी केवढं भोगतोय आपण। हो ह्यापायी त्या मनीने तुम्हाला वेठीस धरलं, आपलं घर बिघडवलं, घरातलं वातावरण बिघडवलं, त्या अर्जुन हप्पीचं बाळ चोरलं तिने। तुमच्या चुकीपायी आम्ही कशाला भोगायचं? अगं चुकलंय माझं, त्यासाठी मागतो ना सगळ्यांची माफी, अर्जुनची, विनायकची, घरातल्या सगळ्यांची। पण जे आता घडून गेलंय ते काही बदलणार आहे का? आता मी माफ करेल की नाही तुम्हाला माहित नाही मला, आणि आता लगेच तर नाहीच। हो आयुष्यभर मी तुमच्या चुका झाकत आले, पण आता नाही। आता हे तुमचं वागणं, तुमचं लपवणं अजिबात पटलेलं नाहीये मला। तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे। शिक्षा? शिक्षा तर तुम्ही दिलीये सगळ्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।